मित्रांनो, बॉम्बे हायकोर्ट यांच्या मार्फत शिपाई, हमाल, फराश, क्लर्क आणि ड्रायव्हर पदाची तुम्हाला नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्याचाच मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी 26 तारखेला तुमची जी एक्झाम होणार आहे त्यासाठी हॉल तिकीट आलेले आहे. तुम्ही कशा पद्धतीने हॉल तिकीट काढू शकतात हे माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेल म्हणून पण चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. नक्की दबा. आज हा सुरू करूया. ओके मित्रांनो, आपण या ठिकाणी जी बॉम्बे हायकोर्टची वेबसाईटद्वारे तुम्ही आल्यानंतर तुम्हाला प्रत्येक सेपरेट ग्रुप वाईज म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पिऊचा हॉल तिकीटची लिंक वेगळी आहेत, त्याचबरोबर क्लर्कच्या हॉल तिकीटची लिंक थोडी वेगळी आहेत आणि स्टाफ कार ड्रायव्हरची लिंक सुद्धा तुम्हाला वेगवेगळी देण्यात आली. तुम्ही ज्या पदासाठी ज्या घटकासाठी अर्ज केला असेल त्याची लिंक ओपन करायची आहे. तिन्हीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही मिळून जाणार आहे. यामध्ये मित्र तुम्हाला पहिल्यांदा जो रजिस्टर नंबर आता तो रजिस्टर नंबर टाकायचा आहे. एक बर्थ डेट जी तुमची होती फॉर्मवरती बर्थ डेट वगैरे दिली ती बर्थ डेट सगळी सेट करा आणि खाली कॅप्चा आहे तो कॅप्चा जसा तसा कॅप्चा तुम्हाला टाकायचा आहे आणि जनरेट OTP ह्या बटनवर क्लिक करायचं आहे. ओके, आपण सगळे रजिस्टर नंबर टाकलेले आहेत, बर्थ डेट खाली कॅप्चा सुद्धा टाकलेले आहेत. फक्त जनरेट बटन ह्यावर तुम्ही क्लिक करा आणि तुमची PDF फाईल ऑटोमॅटिकली तुमच्या मोबाईल किंवा PC मध्ये डाउनलोड होणार. यामध्ये आपल्याला फाईल डाउनलोड झालेली आहेत, त्यासाठी फक्त ओपन करायची आहेत आणि त्याची प्रिंटआउट काढायची आहे. ओके, आपल्याला सगळी माहिती आलेली आहे. तुम्ही या ठिकाणी तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केला, कुठे अर्ज केला वगैरे सगळं या ठिकाणी तुम्हाला आलेलं आहे. तुमचा सीट नंबर आलेला आहे, तुमचा रजिस्टर नंबर वगैरे आलेला आहे, तुमचं नाव आलेलं आहे, तुमचा जिल्हा कोणता होता तो आलेला आहे, इस्टॅब्लिशमेंट नेम म्हणजे कोणत्या पदासाठी कुठे अर्ज केला ते आलेलं आहे. त्याचबरोबर तुमची बर्थ डेट जी आहे ते आलेली आहे, कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सगळं तुम्हाला आलेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे किती तारखेला एक्झाम आहे तर 26 एप्रिल 2026ला एक्झाम असणार आहेत. रिपोर्टिंग टायमिंग कधी आहे तर 4:30 पर्यंत रिपोर्टिंग टायमिंग आहे. टेस्ट असणार आहे तुमची 30 मिनिटाची असणार आहेत म्हणजे 5:30 ते 6 ह्या वेळेत असणार आहेत. काही काही जर बघितले तर मित्रांनो तुम्हाला 4:30 ते 5 ह्या वेळेत सुद्धा असणार आहेत. तुम्हाला योग्य टायमिंगनुसार तुमची एक्झाम असणार आहे. त्याचबरोबर वेन्यू म्हणजे टेस्ट सेंटर असणार आहेत तुमच्या चॉईस प्रमाणे. तुम्ही ज्या जिल्ह्यातून अर्ज केला असेल ते एक्झाम सेंटर त्या ठिकाणी तुम्हाला असणार आहे. तर मित्रांनो या ठिकाणी जे आता एक्झामसाठी कोणते डॉक्युमेंट घेऊन जायचे ते सुद्धा पाहणार आहोत. त्यामध्ये जर बघितलं तर कॅन्डिडेट चार्ट रिपोर्टिंग एक्झामिनेशन सेंटर ऑन जे हॉल तिकीट आहे ते हॉल तिकीट घेऊन जायचे. त्याचबरोबर हॉल तिकीट बरोबर तुमचं आधार कार्ड ते सुद्धा घेऊन जायचं आहे. त्याचबरोबर काही डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला घेऊन नाही जायचे. त्यामध्ये जर बघितलं तर मोबाईल फोन, स्मार्ट वॉच, डिजिटल वॉच, मायक्रोफोन, कॅमेरा वगैरे जे इक्विपमेंट असतात त्याद्वारे तुम्ही कॉपी करू शकतात असं कुठलंही डिव्हाइस किंवा गॅजेट तुम्हाला घेऊन जायचं नाही. त्याचबरोबर जे परीक्षेत शीट असते ती जर बघितलं तर तुम्हाला एकूण 30 प्रश्न असणार आहेत. 30 मार्काची एक्झाम तुमची असणार आहे. त्यामध्ये जर बघितलं तर कॅन्डिडेट शुड राईट सीट नंबर, रजिस्टर नंबर, क्वेश्चन बुकलेट नंबर, क्वेश्चन बुकलेट सिरियल नंबर, शोविंग द सर्कल, सिग्नेचर सुद्धा तुम्हाला करायची. त्यासाठी मित्रांनो जी परीक्षा फी असणार आहेत की परीक्षा असणार आहेत यासाठी जर बघितलं तर एकूण 4 पर्याय असणार आहेत. तुम्ही पाहू शकता जो प्रश्न आहे त्याला 4 पर्याय दिलेले आहेत. फक्त जो गोल आहे तो गोल तुम्हाला संपूर्ण गोल ड्रॉ करायचा आहे. टेस्ट जे आहे ते टेस्ट जर बघितलं तर तुम्हाला ब्लॅक बॉल पेन तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला जे सर्कल वगैरे असतात ते गोल करायची आहे. यासाठी मित्रांनो तिन्ही लिंकची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार आहेत. यासाठी आता मित्रांनो जी निवड प्रक्रिया असणार आहे त्यामध्ये जर बघितलं तर पहिली जी आहे ती या ठिकाणी शिपाईसाठी असणार आहे. त्यामध्ये लेखी परीक्षा असणार आहेत, 30 गुणाचे असणार आहेत, 25 प्रश्नासाठी क्वालिफाय असणार आहेत, बहुपर्याय वस्तुनिष्ठ प्रश्न असणार आहेत. त्यामध्ये क्वालिफाय झालं तर शारीरिक चाचणी असणार आहेत आणि विशेष अर्हता 10 गुण, त्यानंतर मुलाखत तुम्हाला असणार आहे. त्याचबरोबर पुढचा तो मित्रांनो जे क्लर्क विद्यार्थ्यांनी अप्लाय केला असेल त्यासाठी जर बघितलं तर तुम्हाला क्लर्कचं स्क्रीनिंग टेस्ट असणार आहेत. 90 मार्काची स्क्रीनिंग टेस्ट असणार आहेत. मिनिमम 85% तुम्हाला मार्क्स तुम्हाला मिळवायचे आहेत. यामध्ये बघितलं तर राईट टेस्ट पेपर शुड बी ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे. त्यामध्ये मराठी 10 प्रश्न, इंग्रजी 20 प्रश्न, GK 10 प्रश्न, जनरल इंटेलिजन्स 20 प्रश्न, अर्थमॅटिक 20 प्रश्न आणि कॉम्प्युटर 10 प्रश्न तुम्हाला असणार आहेत. त्यानंतर मित्रांनो जे विद्यार्थी क्वालिफाय झाले त्यासाठी आता टायपिंग टेस्ट असणार आहेत. यामध्ये 20 मार्काची टायपिंग टेस्ट तुम्हाला असणार आहे. त्यामध्ये जर बघितलं तर 10 मार्क्स तुम्हाला पाठायची आहेत. यामध्ये ड्युरेशन असणार आहे, 10 मिनिटं वेळ असणार आहेत आणि 400 वर्डचा पॅसेज तुम्हाला असणार आहे. त्यानंतर मित्र तुम्हाला वायवा आणि व्हॉइस सुद्धा तुम्हाला असणार आहे. पुढचा आहे मित्र तुम्हाला जे विद्यार्थी चालकसाठी ज्यांनी अप्लाय केला असेल त्यासाठी जर बघितलं तर तुम्हाला लेखी परीक्षा असणार आहेत. यामध्ये 20 गुणांची तुमची लेखी परीक्षा असणार आहेत आणि त्यात किमान 7 मार्क तुम्हाला मिळवायचे आहेत. त्यामध्ये बहुपर्याय वस्तुनिष्ठ प्रश्न असणार आहेत. त्यामध्ये जर बघितलं तर वाहनाची देखभाल, किरकोळ दुरुस्ती विषयक नॉलेज असणार आहे. संबंधित मुंबई, नागपूर, औरंगाबाद
या शहराची लगतची नावे गावे वगैरे असतात आणि सामान्य ज्ञान स्वरूपात तुम्हाला पदभरती आणि सिलेबस असणार आहे. त्यानंतर मित्र पूर्व अनुभव असल्यास 10 गुण असणार आहेत. मोटर वाहन परिक्षण मार्फत जी ट्रायल टेस्ट होणार आहे त्यासाठी 10 गुण असणार आहेत. त्यात तुम्हाला 7 मार्क तुम्हाला मिळवायचे आहेत. हे कंपल्सरी असणार आहेत. म्हणजे लेखी परीक्षा झालं की अनुभव 10 मार्क असणार आहेत, असे 30 मार्क असणार आहेत. 30 पैकी तुम्हाला क्वालिफाय झाल्यानंतर तुमची ट्रेड टेस्ट असणार आहेत, म्हणजे ड्रायव्हिंग टेस्ट. आणि ड्रायव्हिंग टेस्ट झाली तुमचं मुलाखत असणार आहेत. 50 मार्काची मुलाखत तुम्हाला असणार आहेत. एकूण जर बघितलं तर तुम्हाला 50 गुण असणार आहेत. त्यात तुम्हाला किमान 25% गुण तुम्हाला मिळवायचे आहे. ओके, तर तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही बॉम्बे हायकोर्टाचे हॉल तिकीट काढू शकतात. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.